हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं लक्ष्मी मराठी ब्लॉग आहे यूट्यूब चॅनलमध्ये। तर सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन तर झालंच असेल। आमच्या घरी काय गणपती बाप्पा वगैरे नाही आहेत, पण मंडळाच्या गणपतीला आम्ही आवर्जून भाग घेत असतो। तर असो, आज सकाळ सकाळी ना घरामध्ये कोणीही नव्हतं, म्हणजे मिस्टर आणि वेदू गेला कॉलेजला, मिस्टर गेले कामावर। तर पोल्ट्रीमध्ये सुपरवायझर आले होते, त्यामुळे मग मला जाणं भाग होतं। शौर्यला काय गाडी येत नाही अजून, मग आणखीन घेतात त्याला आम्ही गाडीसुद्धा देत नाही। तर गेलेच होते, तर शेतात म्हटलं भेंडी बघावी। तर भेंडी बघा 2 दिवसामध्ये इतकी मोठी झाली होती, तर थोड्याशा भेंड्या काढून घेतल्या, तरी ही अर्धी पिशवी निघाली होती भेंडी। शेतातून आलेल्या आणि एवढ्या भेंड्या निघलेल्या आहेत। तर बाकीची आणखीन भाजी होती, पण सकाळ सकाळी गेले ते अवतार बघू शकता मग कसं झालेलं आहे। तर घरातली कामं, आणखीन किचन ओटा वगैरे असाच पडलेला आहे। पाठीमागे भांडी लावायचे, तर सगळं आवरून घेते आणि मग तर आता खूप भूक लागलेली आहे आणि करायचं आहे मला भेंडी। कारण आता शेतात आणल्या ताजी ताजी भेंडी, म्हटलं भेंडीची थोडीशी भाजी करावी, एकटी पुरतच करणार आहे। कारण आता मिस्टर लवकर गेलेत आणि ते आता रात्रीच येणार आणि पोरं गेलेत। आता वेदूचं फुल टाइम कॉलेज चालू झालं, त्यामुळे तोही गेलेला आहे। सकाळी 9ला जातो आणि 6ला येतो, म्हणजे 10 ते 5 कॉलेज असतं, पण जाण्या येण्यासाठी 1 तासभर वेळ लागतो। आणि आता ना 2-3 दिवस झालं पावसाने थोडंसं तोंड काढलेलं आहे, छान असं ऊन पडलेलं आहे। पण एवढंच ऊन पडले पण उकडते खूप, त्यामुळे म्हटलं। आणि झाले असं, आमचा कट्टप्पा जो आहे, म्हणजे आमचं मांजर आहे बोका, तर तो मला वाटते 4-5 दिवस झाला तो आलेलाच नाही आहे। तो काय कुठे गेलाय काय कळायला मार्ग नाही, पण बघूयात, होप आहेत येण्याचे। आणि आलास, हे तर पोरग शाळेला इथंच आहे। आता किती वेळा आलास तू? 5व्यांदा नाही, 7-8 वेळा झाला तर तो आलायस। आता सकाळी शाळा असते 11ला आणि एकच्या दारामध्ये ना एक कुत्री गेली होती, म्हणजे तिला पिल्ली झाली होती। 5 पिल्ली आहेत, मला दाखवते मी ते। तर छोटी छोटीशी बाळ आहेत, बघू शकता तुम्ही इथे, तिथे आणि इकडे 2 बसलेत। कुठे गेली? हां, चप्पल जवळ। तर अशी छोटी छोटी 5 पिल्लं आहेत आणि त्यांच्या आईला ना, मला ते 8 दिवस झाले का रे बाळ ते कुत्रं, जवळजवळ 8-10 दिवस झाले। त्या कुत्र्याला का नाही कोणी मारूनच टाकलं, म्हणजे त्यांच्या आईला। त्यामुळे ना ते कसं झालं, मला लई निष्पाप वाटतं ते लहान मुलांचं, म्हणजे मुक्या प्राण्यांचं थोडंसं निष्पाप वाटतं। त्यामुळे ना मग ठेवलेत मी। आणि झालंय असं की ऑलरेडी आता माझ्याकडे पण माझी 3 डॉग आहेत, 3 डॉग आहेत, त्यामुळे मी त्यांना लाईफ टाईमसाठी सांभाळू शकत नाही। जर कुणाला हवे असतील तर तुम्ही नक्की सांगा, तुमच्या पण पोहोचवले जातील। सांगली मिरज आणि कुपवाड कुठेही असाल तर तुम्ही सांगा। खूप छान पिल्ली आहेत। आता थोडीशी त्यांची तब्येत खराब झाली, अगदी मला वाटते एक 15 दिवसाची असताना त्यांची आई जी आहे तर ती गेली आहे त्यांना सोडून। तर म्हणजे ती स्वतः काही गेली नाही, पण लोक कुठं फेडतील हे पाप मला माहिती नाही। एवढं पण माणसाने पाप करू नये, माणसातली माणुसकी थोडी तरी शिल्लक ठेवावी अशी मला वाटते। कसं आहे, एखाद्या निष्पाप प्राण्याला असं मारण्यात काही पॉईंट नाही, आणि ते काय तुम्हाला त्रास देत नाही, आणि त्रास देत नसताना तुम्ही असं करणं हे चुकीचं आहे। तुम्हाला कसं वाटते मला हे कमेंटमध्ये सांगा तुम्ही। आता आमची हानी दाखवते तुम्हाला मी कशी झोपलेली आहे ती घरामध्ये। ही हानो बघू शकते, तिचं तिथं पाण्याचा मग भरून ठेवलेला असतो 24 तास कंटिन्यू। दिवसातून आम्ही 2 वेळा ते पाणी बदलतो। आता ते छोटी छोटी बाळं ती जाणार तरी कुठं, आता सोडून यायचं म्हटलं तर ती गाडी खाली ह्याच्या खाली घालून मग चिरडली जातात। त्यामुळे ठेवलेत मी माझ्या दारामध्ये आहेत ते, आणि इतकीच म्हणजे छान आहेत ती बाळं। म्हणजे ज्यांना शिशू वगैरे आलं तर तिकडे बाहेर लांब जाऊन करतात, दारामध्ये वगैरे अजिबात घाण करत नाहीत। इतकी म्हणजे शिकवल्यासारखं, ट्रेनी डॉग सुद्धा असं करणार नाहीत तशी ती पिल्ली। फक्त झालंय असं की आता माझे ऑलरेडी 3 असताना मी हे आणखीन 5 ठेवून घेऊ शकत नाही, कारण आम्ही सुद्धा खेडेगावामध्ये राहतो आणि तुम्हाला माहिती आहे खेडेगावामध्ये किती प्रॉब्लेम असतात, की आमच्या जाग्यामध्ये आलं तुमच्या जाग्यामध्ये आलं असं असतं। शिसूला तर प्रॉब्लेम असतोच। सो मला बनवायची आहे भेंडीची भाजी, जी की आता मी ताजी ताजी भेंडी तोडून आणली शेतातनं, तर ती। आणि चला म्हणलं थोडंसं तुमच्यासोबत शेअर करावं, बोलावं, कारण की कसं होते काही काही गोष्टी अशाच राहतात, म्हणजे ठरवलेल्या असतात पण ते होत नाहीत। पण असो, चला भेंडीची आता पटकन भाजी करून घेते। आणि दुपारी मस्त अशी ताज्या भेंडीची भाजी करून घेतली, जेवण वगैरे केलं, आणि अचानक पावसाचं वातावरण झालं। तर कपडे वर घातले होते गच्चीवर, तर ते काढायला आले होते अचानक, आणि थोडासा पाऊस आल्यासारखं झालं, पुन्हा यायचा बंदच झालेला होता पाऊस। कोण आले?
अचानक जोराचा पाऊस यायला लागला आणि गेला पण. म्हणजे कसं असते बघा, फक्त धावपळच. पडायचं तर काय नाही आहे, पण वाळीच धावपळ. असं कपडे तर वाळलेत सगळी छान अशी. संध्याकाळच्या वेळेला ना मस्त असं आवरून घेतलं तर कारभारी आले होते. कारभाऱ्यांसोबत त्यांचे एक मित्र आले होते. तर मी दिवाबत्तीची वेळ होती माझी, त्यावेळेला ते आले होते सगळ्यांना. आणि मागच्या वेळेला मी शेअर केलं होतं की मला कापूर महाग पडला की स्वस्त. तर खरंच तो कापूर मला महाग पडलेला, कारण त्याची डब्बी जी होती ती अर्धीच होती आणि ही वाली डब्बी जी आहे तर ती पूर्ण भरलेली होती. तर दिवाबत्ती करून घेतली आणि शौरी जो भीमसेन कापूर होता तर मी ऑलरेडी घातला होता. तर मी किचनमध्ये आणि हॉलमध्ये घालत असते कापूर नेहमी. तर घातला होता, तर तो घेऊन पळाला डब्बी, मला मी घालणार म्हणून. तर त्याने सुद्धा घातला. आणखीन मग दिवाबत्ती करून घेतली. त्यानंतर त्यांना चहा दिला आणि मी सुद्धा चहा घेतला. तर नेमके मी दिवाबत्ती करायच्या वेळेला ते आले होते. त्यांना चहा ठेवूनच मी इथे दिवाबत्ती करायला बसले होते. तर असा आजच्या व्हिडिओमध्ये ना एकदम छोटासा ब्लॉग घेतलेला आहे, कारण मला थोडंसं शेअर करायचं होतं कुत्र्यांच्या बाबतीत, त्यामुळे. तर चहा घेतला. चला. तर घरी ना पाहुणे आले होते तर ते जस्ट गेले आणि आता मला करायचं संध्याकाळचा स्वयंपाक. आता वाजले संध्याकाळचे 7:30 आणि आता दिवस मोठे आहेत त्यामुळे थोडासा अंधार पण वेळाने होतोय. तर असो, चला आजच्या व्लॉगचा एंड तर इथेच करते. व्लॉग छोटासाच घेतलेला आहे, जास्त काही शूट घेतलं नाही आजच्या दिवसामध्ये. आणि आजचा हा छोटासा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला जी बेल आयकॉन दिसते त्याला सुद्धा क्लिक करा. त्याने काय होईल की मी जर नेक्स्ट व्हिडिओ टाकेन तर मला त्याचे नोटिफिकेशन येऊन जाईल. सो आजचा दिवस आयुष्यातून एक कमी झालेला आहे. म्हणजे आजचा दिवस गेला तो गेलाच. उद्याच्या नवीन दिवसाची आपण सुरुवात करूयात पुन्हा नव्या जोमाने. तो पण स्वस्त राहा, मस्त खा आणि स्वतःची काळजी घ्या आणि इतरांचीही काळजी घ्या, खास करून मुक्या प्राण्यांची. सो चला, बाय. पुन्हा भेटूया असेच एका छानच्या ब्लॉगमध्ये.